नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी ईश्वर पाटील आणि आपण पाहत आहात टेक महाराष्ट्रीयन. मित्रांनो, आज परत तुमच्यासाठी एक जबरदस्त आणि महत्त्वाची अपडेट घेऊन आलो मित्रांनो. हो, रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आहे. शासनाचा नवीन GR आलेला आहे मित्रांनो. हो, ज्यांना रेशन धान्य मिळत नाही, लक्ष द्या, ज्या रेशन कार्ड धारकांना रेशन कार्ड असूनही त्यांना शासनातर्फे लाभ दिला जात नाही, म्हणजे त्यांना रेशन धान्य दिलं जात नाही, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. त्यांना आता शासनाकडून धान्य मिळणार आहे मित्रांनो. हो, ज्यांना रेशन धान्य मिळत नाही त्यांची नावं आता शासनाच्या नवीन यादीमध्ये ऍड होणार, म्हणजे रेशन कार्डच्या नवीन यादीत त्यांची नावं ऍड केली जाणार आहेत मित्रांनो. तर याविषयी तुम्हाला मी लाईव्ह रिपोर्ट देणार आहे, सोबतच शासनाचा GR तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे. तुमचं काम फक्त एकच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, स्किप करू नका. तुमच्या अतिशय कामाची माहिती देऊ. फक्त आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ मी देत राहणार आहे. तर चला मित्रांनो, डायरेक्ट वळूया आपल्या टॉपिककडे. तर बघू शकता मित्रांनो, तुम्ही महाराष्ट्र शासन अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातर्फे हा GR आलेला आहे मित्रांनो. लाईव्ह तुमच्या समोर हा GR ओपन केलेला आहे. वरती तुम्ही बघू शकताय, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 प्राधान्य कुटुंब योजनेचे पात्र लाभार्थ्यांसाठी निश्चित केलेल्या निकषामध्ये बदल करण्याची बाब तपासण्याकरता समिती स्थापन करण्याबाबत. तर हा GR शासनातर्फे प्रस्तुत करण्यात आलेला आहे मित्रांनो. इथं तुम्ही प्रस्तावनामध्ये इथं बघू शकताय, खाली प्रस्तावनामध्ये शासन निर्णय दिनांक 17/12/2013 नुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी निकष ठरवताना लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत लाभ घेत असलेल्या ब1 मधील लाभार्थ्यांपैकी ज्या लाभार्थ्यांनी 2011 मध्ये विहित नमुन्यात वार्षिक कौटुंबिक उत्पन्न नमूद केलेले आहे, म्हणजे लक्ष द्या मित्रांनो, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यात 2013 अंतर्गत जेव्हा काही निकष लावण्यात आले त्यावेळेस मित्रांनो, निकष लावताना सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत लाभ घेत असलेल्या ब1 म्हणजेच ब1 हा पार्ट आहे मित्रांनो. तर सार्वजनिक वितरण विभागात व्यवस्थेअंतर्गत जे लाभार्थी लाभ घेत होते त्या लाभार्थ्यांमधील लाभार्थ्यांपैकी, म्हणजे त्यातीलच जे लाभार्थी आहेत त्यांच्यापैकी ज्या लाभार्थ्यांनी 2011 मध्ये विहित नमुन्यात, म्हणजे या कायद्याअंतर्गत जो विहित नमुना होता त्या विहित नमुन्यामध्ये वार्षिक उत्पन्न नमूद केलेले होते, म्हणजे ज्यांनी त्यांचं वार्षिक उत्पन्न नमूद केलेलं होतं त्या उत्पन्नानुसार शहरी भागात, लक्ष द्या, त्या उत्पन्नानुसार शहरी भागात कमाल 59,000 रुपये. का सांगतो मित्रांनो, लक्ष द्या, त्या उत्पन्नानुसार, म्हणजे तिथं जे उत्पन्न नमूद केलं गेलं होतं मित्रांनो त्यानुसार शहरी भागासाठी 59,000 रुपये पर्यंत वार्षिक उत्पन्न, म्हणजे तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 59,000 रुपये पाहिजे मित्रांनो. केव्हा तुम्ही शहरी भागात राहत असाल तर त्या उत्पन्नानुसार शहरी भागात कमाल 59,000 पर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांचा पात्र लाभार्थी म्हणून, लक्ष द्या काय सांगतोय, त्या नमुन्यामध्ये, म्हणजे त्या विहित नमुन्यात जे उत्पन्न नमूद केलेलं होतं त्या उत्पन्नानुसार शहरी भागात जे लाभार्थी राहत आहेत, जे शहरी भागात राहतात त्यांच्यासाठी 59,000 रुपये वार्षिक उत्पन्न पाहिजे, म्हणजे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न किती, 59,000 रुपये पाहिजे मित्रांनो. तुम्ही जर शहरी भागात राहत असाल तर तुमच्यासाठी वार्षिक उत्पन्न 59,000 रुपये ठरवलं मित्रांनो. आणि अशा लाभार्थ्यांना पात्र लाभार्थी म्हणून व ग्रामीण भागात जे लाभार्थी ग्रामीण भागात राहत आहेत तर ग्रामीण भागात राहणाऱ्या लाभार्थ्यांसाठी 44,000 रुपयापर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांचा प्राधान्य कुटुंब योजनेचे पात्र लाभार्थी म्हणून समावेश करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. इथं स्पष्टपणे दिलेलं आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकताय. GR ओपन केलेला आहे शासनाचा. परत एकदा तुम्हाला वरती दाखवतो, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013चा हा GR आहे मित्रांनो. इथं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. इथं 59,000 शहरी भागासाठी आणि 44,000 रुपये ग्रामीण भागासाठी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांचा प्राधान्य कुटुंब योजनेचे पात्र लाभार्थी म्हणून समावेश करण्यात यावा असा निर्णय शासनाने घेतलेला आहे मित्रांनो. हा निर्णय कशासाठी घेतलाय याचं तुम्हाला स्पष्टीकरण खाली दिलेलं आहे मित्रांनो. तर इथं खाली तुम्ही बघू शकताय, सदर लाभार्थ्यांसाठी निश्चित केलेल्या निकषामध्ये बदल करून सुधारित निकष निश्चित करण्याची बाब तपासण्याकरता समिती स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. म्हणजे जे आधीचे निकष या योजनेत लागू केलेले होते मित्रांनो त्यात बदल करण्याचा विचार शासनाचा होता आणि त्यानुसारच आता यात योजनेत बदल करून तुमच्यासाठी जे शहरी भागात जे लाभार्थी राहत आहेत त्यांना 59,000 पर्यंत ज्यांचं वार्षिक उत्पन्न आहे आणि ग्रामीण भागात राहणारे लाभार्थी 44,000 रुपयापर्यंत ज्या कुटुंबाचं 44,000 रुपये वार्षिक उत्पन्न आहे अशा कुटुंबांना प्राधान्य कुटुंब म्हणजे PHH योजना समाविष्ट करून त्यांना या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय आता शासनाने घेतलेला आहे मित्रांनो.
इथं खाली तुम्ही बघू शकता शासन निर्णय दिलेला आहे 7/12/2013 नुसार. आधी आपण वरती जे वाचलं मित्रांनो तेच आहे. लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी निकष ठरवताना लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत लाभ घेत असलेल्या ब1 मधील लाभार्थ्यांपैकी ज्या लाभार्थ्यांनी सन 2011 मध्ये विहित नमुन्यात वार्षिक कौटुंबिक उत्पन्न नमूद केले आहे. मी आधी सांगितलं तुम्हाला विहित नमुन्यामध्ये जे तुमचं वार्षिक उत्पन्न नमूद केलेलं असेल त्या उत्पन्नानुसार शहरी भागात 59,000 रुपये आणि ग्रामीण भागात 44,000 रुपये पर्यंत जे कुटुंब वार्षिक उत्पन्न ज्यांचं 59,000 असेल किंवा ग्रामीण भागात 44,000 रुपये असेल अशा कुटुंबांना प्राधान्य कुटुंब म्हणजेच PHH योजनेत समाविष्ट करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे मित्रांनो. इथं स्पष्टपणे इथं सुद्धा दिलेला आहे, तुम्ही बघू शकता इथं खालच्या लाईनवरती. तर सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने केंद्र शासनाकडून प्राप्त होणाऱ्या धान्यापैकी काही धान्य शिल्लक राहते. म्हणजेच हा निर्णय कशासाठी घेतला मित्रांनो शासनाने, कारण वरतून शासनाकडून तुमच्यासाठी जेवढं धान्य तुम्हाला पुरवलं जाते त्यातही बरंचसं धान्य शिल्लक राहते. त्यामुळे केंद्र शासनाकडून प्राप्त अन्नधान्य 100% खर्ची पडेल. याबाबत दिनांक 17/12/2013 रोजीच्या शासन निर्णयान्वये निर्धारित करण्यात आलेल्या प्राधान्य कुटुंब योजनेच्या ग्रामीण व शहरी लाभार्थ्यांच्या वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेचे निकष तपासणे हा शासनाचा हेतू आहे. म्हणजेच तर हे शिल्लक राहिलेलं धान्य परत जाण्यापेक्षा त्याच योजनेमध्ये मित्रांनो जे 17/12/2013 रोजीच्या शासन निर्णयान्वये निर्धारित करण्यात आलेले जे प्राधान्य कुटुंब योजनेचे जे 5 निकष लावले होते शासनाने किंवा ज्या अटी व शर्ती लागू केलेल्या होत्या त्यात बदल करून ग्रामीण व शहरी भागात राहणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा त्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला मित्रांनो. हा शासनाचा मुख्य हेतू होता आणि त्यानुसार तुम्हाला धान्य वाटप केलं जाणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे हा शासनाचा नवीन GR आलेला आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता लाईव्ह तुमच्या समोर ओपन केलेला आहे. एकदा हा GR तुम्ही घर बसल्या वाचून घ्या. जर तुम्हाला हा GR हवा असेल तर आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक देणार आहे मित्रांनो. त्यावर जाऊन अगदी सहजपणे तुम्ही हा GR घर बसल्या डाउनलोड करू शकता मित्रांनो. आणि तेव्हा तुमच्या लक्षात येईल की शासनाने नवीन जो GR लागू केलेला आहे तुमच्या रेशन कार्डवरती त्यात तुम्हाला कशा पद्धतीने लाभ मिळणार आहे. एकदा हा GR वाचून घ्या, त्यानंतर तुमच्या अगदी सहजपणे लक्षात येणारच आहे मित्रांनो. तर यावर तुम्हाला काय वाटतं, का घेतलेला आहे शासनाने हा निर्णय? तर मित्रांनो लक्ष द्या, बरेचसे कुटुंब असे आहेत मित्रांनो की ज्यांना खरंच, ज्या कुटुंबांना खरंच गरज आहे आणि त्यांना शासनाच्या या योजनांचा लाभ मिळत नाही मित्रांनो, तर अशा कुटुंबांना लाभ देण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला मित्रांनो. आणि सोबतच मित्रांनो जे शासनाकडून जे धान्य तुमच्यासाठी वाटप करण्यासाठी इथं येतंय ते जर परत जाते तर त्याचा अर्थ काहीच होत नाही मित्रांनो. त्यामुळे तेच धान्य परत न जाता शिल्लक राहिलेल्या धान्यांमध्ये इतर कुटुंबांना सुद्धा लाभ मिळावा यासाठी मित्रांनो शासनाने हा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो. तर काय वाटते तुम्हाला, शासनाने हा घेतलेला निर्णय योग्य आहे की अयोग्य ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि सोबतच मित्रांनो अशा पद्धतीने लवकरच रेशन कार्डात आता नवीन यादी तयार होणार आहे मित्रांनो. हो, PHH म्हणजे जे प्राधान्य कुटुंब योजनेची यादी आहे मित्रांनो, त्यात आता नवीन लिस्ट ऍड होईल आणि त्यात तुमचं नाव ऍड करून त्यानंतर तुम्हाला सुद्धा आता धान्य वाटप केलं जाणार मित्रांनो. म्हणजे ज्या कुटुंबांना खऱ्या अर्थाने ज्या कुटुंबांना गरज आहे अशा कुटुंबांना शासनाने या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला मित्रांनो. आणि त्यांना आता लाभ खरोखर मिळेल मित्रांनो. आशा करतो तुमच्या कामाची माहिती दिली आहे. फक्त जाता जाता एकच करा, चॅनल आपल्या नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ मी देत राहणार आहे. तर चला मित्रांनो, भेटू आपल्या पुढच्या अजून एका दणदणीत आणि इंटरेस्टिंग टॉपिकमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.